राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने दिनांक 29 ऑगस्टला पुकारलेला बेमुदत संप भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उमरखेड या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनासोबत विविध संघटनांनी पेन्शन मागणीसाठी पुकारलेला बेमुदत संप आणि मोर्चाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन सुरू केले आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना हक्काची पेन्शन योजना तातडीने लागू करा, तसेच कंत्राटीकरण रद्द करून कार्यकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, अशा अनेक मागण्या अनेक वर्षांपासून कर्मचारी करत आहेत। याच पार्श्वभूमीवर यवतमाळ या ठिकाणी 29 ऑगस्टला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्यासह इतर संघटनांच्या वतीने बेमुदत संप आणि भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून याच उमरखेड तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्यांसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि 29 ऑगस्टला होणाऱ्या बेमुदत संप मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केले। मी दिलीप कोल्हेवाड, राज्य कर्मचारी महसूल संघटना महाराष्ट्र राज्य पुणे। आज आपल्या उमरखेड तहसील कार्यालयामध्ये राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी यांची समन्वय समिती विचार सभा आयोजित केली होती। या सभेला आपल्या तालुक्यातले सर्व पदाधिकारी उपस्थित होते। या सभेमध्ये 29 तारखेचा जो बेमुदत संप पुकारलेला आहे त्या संपामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे। 2005च्या नंतर जी जुनी पेन्शन योजना बंद केली आहे शासनाने, त्या संपाच्या अनुषंगाने आम्ही सर्व वज्रमूठ करून आम्ही संपामध्ये सहभागी होण्यासाठी निर्धार केला आहे। शासनाने मुख्यमंत्री महोदय यांनी आपल्याला विधिमंडळामध्ये आश्वासन दिले होते की जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करणार आणि त्या नवीन जे 2005च्या नंतर नियुक्त झालेले कर्मचारी त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। त्या अनुषंगाने लोकसभा इलेक्शन आले होते, त्यामध्ये मध्यंतरीचा काळ गेला, परंतु शासनाने कुठले GR किंवा अध्यादेश काढलेला नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे। त्यामुळे शासनाला आम्ही अशी विनंती करतो की आमची जी शाश्वत पेन्शन योजना आहे ती लवकरात लवकर GR काढून आमच्या कर्मचाऱ्याचा असंतोष दूर करावा, अन्यथा आम्ही 29 तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहोत। संपामध्ये पहिला टप्पा आम्ही 29 तारखेपासून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे। त्याच्यानंतर आम्ही 30 तारखेपासून तालुक्याला घेणार आहोत। धन्यवाद। प्रतिनिधी ताहिर मिर्झा, NTV न्यूज मराठी, उमरखेड, यवतमाळ।